नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पेशवाईच्या काळामध्ये नाना फडणवीस होते आणि पेशवाईतल्या नाना फडणवीसांना अर्धवट शहाणा म्हटलं जायचं. म्हणजे पेशवाईत जे 3.5 शहाणे होऊन गेले, बोकिलांपासून, चोरगडेंपासून आणखीन एक सुंदर आणि नाना फडणवीस. तर या 4 जणांपैकी 3 जण पूर्ण शहाणे आणि हा अर्धवट शहाणा फडणवीस असं म्हटलं जायचं. आणि ती परंपरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कायम ठेवतोय. म्हणजे देवेंद्र फडणवीसनी लोकसत्तामध्ये एक लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये त्यांनी राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं देण्यासाठी म्हणून त्यांनी लेख लिहायला घेतला. आणि तो लिहून त्यांनी हे सिद्ध केलं की ते आजही महाराष्ट्राचे 2 वेळेला मुख्यमंत्री होऊन सुद्धा ते अर्धवटच आहेत. एक तर पहिली गोष्ट, राहुल गांधींनी जे काही प्रश्न उपस्थित केले ते निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. आता निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने देणं अपेक्षित आहे. आतापर्यंत निवडणूक आयोगाने असं कधीही जाहीर केलेलं नाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा आयोगाचा प्रवक्ता म्हणून नेमलंय का? तर फडणवीस काय आयोगाचे प्रवक्ते नाही आहेत. आणि हा भाजपचा काय रोग आहे, मानसिक रोग आहे हा काय रोग आहे हे लक्षात घ्यायला हवं. तुम्ही बघा, तुम्हाला आठवत असेल त्या गौतम अदानीवरती अमेरिकन न्यायालयामध्ये खटला दाखल झाला. अमेरिकेत खटला दाखल झाल्यानंतर भाजपच्या लोकांनी त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. हिंडेनबर्गनी गौतम अदानीचं संपूर्ण भांडाफोड केला, स्कॅम बाहेर काढलं. त्याची उत्तरं भाजपचे सगळे प्रवक्ते आणि खासदार आणि मंत्री द्यायला लागले. हा काय पद्धत आहे? म्हणजे मला समजत नाही. कायम गुन्हेगार जे आहे, आरोप ज्यांच्यावर आहेत, ज्यांना प्रश्न विचारले त्यांच्याऐवजी तुम्ही का उत्तर देता? त्या सेबीची चेअरमन माधवी बुचला प्रश्न विचारले, उत्तर भाजपवाले द्यायला लागले. आयसीआयजे, इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट, ही जगभरामध्ये अत्यंत नामांकित असलेली संस्था, ज्या आयसीआयजेनी पनामा पेपर्स सारखे स्कॅन्डल्स बाहेर काढले, त्या आयसीआयजेनी गौतम अदानीवरती आरोप केले, गौतम अदानीचं स्कॅम उघडकीस आणलं, त्यानंतर त्याला उत्तर भाजपचे द्यायला लागले. आता भारतातल्या निवडणूक आयोगाला भारतातल्या विरोधी पक्ष नेत्यांनी काही प्रश्न विचारले, पुन्हा त्याची उत्तर फडणवीस का देतोय? बरं, तुम्ही तो लेख जर नीट वाचला तर तुम्ही त्यात बघा, त्यात एक वाक्य त्याने असं लिहिलंय, त्या अर्धवट शहाण्यानी, अर्धवटाने असं यापुढे मी म्हणेन, त्या अर्धवटाने त्याच्यामध्ये असं लिहिलंय की राहुल गांधींच्या या प्रश्नांना खरं तर अनुल्लेखाने उत्तर दिलं पाहिजे. आणि अनुल्लेखाने उत्तर दिलं पाहिजे असं म्हटल्यानंतर तू अर्धवटा त्याच्यावरती अख्खा लेख लिहितो. म्हणजे खरोखर अर्धवट आहे हे वाक्यागणिक सिद्ध केलं या सगळ्या प्रपंचामध्ये. आता याच्या मागचा झळफळाट समजू शकतो की आता या बंगाल आणि बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाचं आणि भाजपचं कसं संगनमत आहे किंवा युती आहे हे या प्रश्नांमधून समोर येतं आहे. याच्यामुळे आणि त्यातही राहुल गांधींचं भाषण देशभरामधल्या सर्व भाषांमध्ये 21 पेक्षा जास्त वर्तमानपत्रांनी छापलं. त्यांचे ते प्रश्न, त्यांचा लेख, राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणारा. आणि ही कशी मॅच फिक्सिंग आहे, भारतातल्या निवडणुका या कशा मॅच फिक्सिंग प्रमाणे निवडणूक आयोग भाजपच्या मदतीसाठी म्हणून करते आहे, हे त्या लेखामधून लिहिल्यानंतर त्याला निवडणूक आयोग तर काहीच उत्तर देत नाही. पण इतक्या देशभरामधल्या इतक्या वर्तमानपत्रांनी हे सगळं लिहिलं, हे छापलं राहुल गांधींचं. याच्यामुळे जो जळफळाट झाला आणि जी मानसिक असुरक्षितता निर्माण झाली, भित्याच्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, किंवा चोराच्या मनात चांदणं, खाई त्याला खवखवे, चोर के दाढी में तिनका. आता प्रश्न विचारले निवडणूक आयोगाला आणि तिनका होता मोदी आणि अमित शहाच्या दाढीमध्ये, किंवा अर्धवटाच्या मनामध्ये चांदणं चमकायला लागलं. मग त्यांनी त्याच्यावरती लेख लिहायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधूनही स्वतःला कसं उघडं पाडून घेतलं, उघडं नागडं पाडून घेतलं. ते आता आपण बघू. पूर्ण पोस्टमार्टमच त्याचं वाक्य करायचंय. आता पहिले हा सगळा
लेख आल्यानंतर, म्हणजे पहिले राहुल गांधींचा आणि त्याच्यानंतर अर्धवटाचा, याच्या मागचं लॉजिक काय फडणवीसचं, की जनतेने त्यांना नाकारलं आणि आता ते जनादेशाला नाकारतायत. जनादेशाला कसं नाकारलं बाबा? झाले, सरकार स्थापन झालं, तुम्ही मुख्यमंत्री झाला, त्याच्यानंतर तुम्हीच जाहीर केलेल्या घोषणा मागे घेतल्या. तुम्ही कर्जमाफीची घोषणा मागे घेतली. तुम्ही लाडक्या बहिणींची रक्कम कमी केली. तुम्ही लाडक्या बहिणींची संख्या कमी केली. तुम्ही त्यासाठीची तरतूद कमी केली. त्यामुळे तुमचं सरकार झालं. आता बाकीचे पक्ष जे आहेत 40-45 आमदार ते विरोधी पक्षात बसतायत. ते काय जबरदस्ती तुमच्या जागेवरती ट्रेजरी बेंचेसवर येऊन बसतायत का विधानसभेत? मग कसं काय जनादेश नाकारला? पण सत्तेला प्रश्न विचारायचे नाहीत असा तुमचा काही भ्रम आहे का? डोकं बिकं फिरलंय का? सत्तेला प्रश्न हे विचारायचेच असतात आणि तुम्हालाही नाही विचारले. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. तुमच्या बुडाला इतकी आग का लागली? याच्याबद्दल काहीतरी बोला ना. त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी त्या 5 मुद्द्यांबद्दल काहीतरी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पहिले तर ते असं बावळटासारखं बोललंय अर्धवटच आहे, कारण की 55 म्हणजे 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईपर्यंत निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे काँग्रेसचं सरकार करत होतं. आता पहिली गोष्ट तर 52 साली सरकार आल्यानंतर, म्हणजे पहिली निवडणूक 52 साली झाली. 52 सालपासून 2014 पर्यंत प्रत्येक वेळी काही काँग्रेसचं सरकार नव्हतं. मोरारजी देसाईंचं पण सरकार होतं, चरणसिंगांचं सरकार होतं, चंद्रशेखरचं सरकार होतं, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, त्याच्यानंतर देवेगौडांचं सरकार होतं, आय.के. गुजरालचं सरकार होतं, नरसिंह रावांचं सरकार होतं. तर लाल बहादूर शास्त्रींचं सरकार होतं. तर मग या सगळ्यांवरती आरोप आहे का या अर्धवटाचा? त्यांनीही त्यांच्या काळामध्ये निवडणूक आयुक्तांच्या नेमणुका केल्या. मग या उरलेल्या 8 जणांबद्दल काय म्हणणं आहे? त्यांच्यावरही आरोप करतोय हा दीडशहाणा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, 1950 पासून 2014 पर्यंत ज्या निवडणूक आयुक्तांच्या नेमणुका झाल्या त्यांच्यापैकी एकाही निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीबद्दल एकाही व्यक्तीने या देशात आक्षेप नोंदवला नव्हता. एकाही पक्षाने. जनसंघ होता, कम्युनिस्ट पक्ष होता, भारतीय जनता पक्ष होता, समाजवादी पक्ष होता, अनेक पक्ष होते, तेलुगू देसम होता, सगळे होते. एकाही राजकीय पक्षाने एकदाही निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीच्या विरोधामध्ये ब्र सुद्धा उच्चारला नाही. काँग्रेसनी सुद्धा मोरारजी देसाईंपासून अटल बिहारी वाजपेयींच्या काळापर्यंत जे निवडणूक आयुक्त नेमले गेले त्या निवडणूक आयुक्तांच्या विरोधामध्ये काँग्रेसनी सुद्धा कधी ब्र काढला नाही. उलट वाजपेयी पंतप्रधान असताना जेम्स लिंगडो हे निवडणूक आयोगाचे प्रमुख होते आणि त्या लिंगडो हे ख्रिश्चन आहेत हे दाखवण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी हाच नॉन बायोलॉजिकल प्राणी गुजरातचा मुख्यमंत्री असताना निवडणुकांचा प्रचार करताना जेम्स लिंगडो असं नाव पूर्ण उच्चारायचा मुद्दाम, की हा ख्रिश्चन समाजाचा निवडणूक आयुक्त आहे आणि तो मुद्दाम गुजरात सरकारला त्रास देण्यासाठी काहीतरी करतोय आणि हा सगळं हिंदुत्वाचं पोलरायझेशन त्या निमित्ताने करून घ्यायचं, ध्रुवीकरण. इतका नीच प्रयत्न यांनी केलेला आहे आतापर्यंत. काँग्रेस किंवा इतर कुठल्याही पक्षांनी 2014 पर्यंत एकदाही निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची नेमणूक करत असतानाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवलेला नाही. भाजपनी सुद्धा 2014 पर्यंत. आत्ता ही वेळ का आली? बरं, यामध्ये हा अर्धवट पुढे असं म्हणतो की पहिल्यांदा मोदींनी विरोधी पक्षनेत्याला या निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीमध्ये संधी दिली. पहिली गोष्ट, अर्धवटा, तो धामटेगिरी करू नको, खोटारडेपणा करू नकोस. तो सुप्रीम कोर्टाचा 2023चा निर्णय नीट पहा. सप्टेंबर 2023 सर्वोच्च न्यायालयाने केस दाखल झाली. निवडणूक आयोगाच्या आयुक्ताच्या नेमणुकीबद्दल खटला दाखल झाला. पहिल्यांदा स्वतंत्र भारताच्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा
नरेंद्र मोदी या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी नेमलेल्या निवडणूक आयुक्ताच्या विरोधामध्ये खटला दाखल झाला सर्वोच्च न्यायालयात. आणि त्याचा निर्णय देत असताना सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की यापुढे निवडणूक आयुक्ताची नेमणूक ही निष्पक्ष असावी, यासाठी म्हणून निवडणूक आयुक्ताच्या नेमणुकीच्या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा समावेश असेल. अर्धवटा तुझ्या नॉन बायोलॉजिकल प्राणी असलेल्या पंतप्रधानांनी हा कायदा बनवला आणि कायदा बनवत असताना या 3 सदस्यीय समितीमधून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाच काढून टाकलं आणि तिथं अमित शहाची नेमणूक केली. याच्याबद्दल राहुल गांधींचा आक्षेप आहे आणि तो स्वाभाविक आहे, कारण याच्यामुळे बहुमत हे भारतीय जनता पक्षाचं आहे. आणि एखाद्या मॅचच्या पूर्वी राहुल गांधी याला मॅच फिक्सिंग का म्हणतायत, तर एखाद्या मॅचच्या पूर्वी अंपायर कोण असेल हे जर का खेळणाऱ्या टीमपैकी एक टीमच ठरवणार असेल आणि 3 अंपायर पैकी 2 अंपायर कोण असतील, म्हणजे राहुल गांधी हे ठरवणार. समजा राहुल गांधी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी, यात अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे मैदानातले समजा अंपायर, राहुल गांधी थर्ड अंपायर. तर मैदानातल्या 2 अंपायरचं बहुमत झाल्यानंतर त्या थर्ड अंपायरला काय महत्व उरतं? काहीच नाही. तुम्ही ऑलरेडी मॅच फिक्स करून टाकलेली आहे. आणि या आक्षेपाचं हा अर्धवटाकडे काय उत्तर आहे का? काही उत्तर नाही. लोकांची दिशाभूल करायची, लोकांचा बुद्धिभेद करायचा, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पहिल्यांदा शिकवलं जातं की खोटारडेपणा करायचा आणि बुद्धिभेद करायचा. तो बुद्धिभेद टिपिकल संघाच्या शाखेमध्ये अर्धी चड्डी घालून शिकलेला असल्यामुळे या अर्धवटांनी तो करण्याचा प्रयत्न केला आणि असं सांगितलं, पण याचं उत्तरच देत नाही की सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना या समितीमधून का वगळलं, याचं काहीच उत्तर नाहीये. आता याच्या पुढे आणि मग हे संशयास्पद नाही का? 50 पासून सरकार नेमत होतं. हो बाबा, नेमत होतं. येड्या, नेमत होतं. पण 50 पासून सरकार जो निवडणूक आयुक्त नेमत होता त्याच्याबद्दल कधीही आक्षेप कोणी घेतला नाही 2014 पर्यंत. आत्ता वेळ का आली? कधीही कोणी खटला दाखल नाही केला. काँग्रेसच्याच काळामध्ये नेमलेल्या TN शेषन यांनी आदर्श निवडणूक आयुक्त कसा असतो हे दाखवून दिलं ना. आणि आता दुसरा राहुल गांधींनी घेतलेला आक्षेप, मे 2024ला झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रातल्या एकूण मतदारांची संख्या 9,29,00,000 होती. मे महिन्यात, मे 2024ला एकूण मतदारांची संख्या 9,29,00,000 होती. आणि त्यानंतर 5 महिन्यात नोव्हेंबर 2024ला ज्या वेळेला विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा एकूण मतदारांची संख्या झाली 9,70,00,000. तर 5 महिन्यामध्ये 41,00,000 मतदार वाढले. आणि मग त्यात राहुल गांधींनी जुनी आकडेवारी सांगितली की त्याच्या आधीच्या 5 वर्षात, म्हणजे 2019 ते 2024 या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण वाढलेल्या मतदारांची संख्या होती 31,00,000. 5 वर्षात वाढले 31,00,000 आणि नंतर 5 महिन्यामध्ये वाढले 41,00,000. हे कसे काय? याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि स्वाभाविक आहे. याच्यावरती पुन्हा हा अर्धवटराव हा काहीतरी वेगळंच सुरू झालं, टँजंट, बुद्धिभेद. पुन्हा युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते. 2004 ते 2009 या काळामध्ये 1 कोटी तरुणांची संख्या वाढली युवक मतदारांची. 2009 ते 14 या काळात 75,00,000 वाढले. 14 ते 19 या काळामध्ये 63,00,000 वाढले. आणि 19 ते 24 या काळामध्ये 31,00,000 वाढले. आता नीट आकडे ऐका. फडणवीसनी त्याच्या लेखामध्ये दिलेले आकडे नीट ऐका. 4 ते 9 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार वाढले. 2009 ते 2014 या काळात 76,00,000 मतदार वाढले.
2014 ते 2019 या काळामध्ये 63 लाख मतदार वाढले. 2019 ते 2024 या काळात 31 लाख मतदार वाढले. म्हणजे फडणवीस स्वतः देत असलेल्या आकड्यामध्ये हे कबूल करतोय की 2004 पासून 2024 पर्यंत प्रत्येक पंचवार्षिकमध्ये नवीन मतदारांची संख्या ही घटत चाललेली आहे. 1 कोटीवरून ती 31 लाखावरती आली आणि नंतर 5 महिन्यामध्ये ती 41 लाखावरती गेली. हेच तर संशयास्पद आहे. राहुल गांधी म्हणतोय. मग मुद्दाम हा पाठिंबा साईडला चार्ट ठेवतो. हा चार्ट वाचा आणि बघा 5 वर्षामध्ये सातत्याने 2004 पासून 24 पर्यंत सातत्याने दर पंचवार्षिकला नवीन मतदारांची संख्या कशी घटत गेली आणि याचं हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. लोकसंख्येमध्ये दर 5 वर्षांनी कशी घट होत गेली, लोकसंख्या वाढीमध्ये. याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ विधानसभा निवडणूक झाल्याबरोबर लगेच आम्ही केलेला आहे. 1 नाही 2 केलेले आहेत. डिटेल व्हिडिओ केलेले आहेत की लोकसंख्या वाढीचं प्रमाण काय होतं, त्या वाढीच्या प्रमाणामध्ये मतदारांची संख्या वाढत होती 18 वर्षानंतर. 18 वर्षापूर्वी लोकसंख्या हे प्रमाण काय होतं, 18 वर्षानंतर नवी मतदार संख्या कशी काय वाढत गेली, नंतर लोकसंख्या वाढीचं प्रमाण कसं घटत गेलं, नवीन मतदारांचं प्रमाण कसं 18 वर्षानंतर घटत गेलं. हे 2 स्वतंत्र भाग करून यापूर्वी दाखवलेलं आहे. आणि या अर्धवटरावाला एवढं कळत नाही. स्वतः कबूल करतोय एकीकडे की 1 कोटीवरून 31 लाखावरती आली 5 वर्षातली संख्या आणि मग 5 महिन्यात 41 लाख कशी काय झाली. आता याचं उत्तर खरं तर निवडणूक आयोगाने द्यायचं आहे. तू देवट्या कशाला बोंब मारायला निघाला आणि स्वतःचं अक्कल नाहीये हे का सिद्ध करतो. वर्तमानपत्रात छापून कोणी असं सिद्ध करतं का की मी वेगळा आहे, मी अर्धवट आहे. यांनी केलं ते. म्हणजे आता याच्यातली टक्केवारी सुद्धा बघा. 2004 ते 9 या मतदारांची संख्या किती वाढली, 9 ते, आणि ही प्रत्येक वेळेला घटताना दिसते. त्यांनी स्वतःच सांगितलं की पहिले ती 5% वाढली, मग 4% झाली, मग ती 3% आली, मग ती 1% झाली नवीन मतदारांची संख्या आणि नंतर पुन्हा 4% झाली. आता स्वतःच तंगडं फसवून घेतलंय फडणवीसनी, कारण आहे अर्धवट म्हणून हे झालेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर एक खूप महत्वाची गोष्ट की अवघ्या 5 महिन्यात निवडणूक आयोगाने काबाड कष्ट केले आणि नवीन 41 लाख मतदार शोधून काढले. नुसते शोधून नाही काढले, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली, त्यांच्या पत्त्यांची तपासणी केली, त्यांना जे काही आधार कार्ड आणि हे कागदपत्र दिले असतील, जन्माचे दाखले, रहिवासी दाखले, ते सगळे प्रत्यक्ष जाऊन व्हेरीफाय केले त्या 41 लाख नवीन मतदारांकडे. हे सगळं केलं 5 महिन्यात. पुन्हा ते नोंदवले. बरं, नुसते नोंदवले नाहीत, ते सगळेच्या सगळे 41 लाख नवीन मतदार मतदानाच्या दिवशी हजर सुद्धा केले निवडणूक आयोगाने. या निवडणूक आयोगाला भारतरत्न द्या ना, आयुक्तांना महाराष्ट्राच्या. निदान महाराष्ट्र गौरव तरी द्या. ही इतकी एफिशियन्सी. ज्यांनी 5 वर्ष आधी, म्हणजे ज्यांनी 5 महिने आधी 5 वर्षात 31 लाख नवीन मतदार नोंदवले, त्यांनी 5च महिन्यात 41 लाख नोंदवून टाकले. फडणवीसनी या आयुक्ताला खांद्यावरच घेऊन फिरलं पाहिजे. काय चोकलिंगम का काहीतरी नाव आहे, भारी आहे नाव. फडणवीसनी घ्यावंच खांद्यावर. आता तिसरा आक्षेप राहुल गांधींचा की मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतदानाची टक्केवारी 58.22% होती. संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली आकडेवारी 58.22% होती. मतदान संपल्यानंतर, म्हणजे असं आपण गृहीत की मतदान केंद्रावरती मतदार उभे आहेत, आता जेवढे उभे आहेत त्यांचं मतदान करून घेणं भाग असतं आणि बरोबर आहे ते. तर 5 वाजताची आकडेवारी होती 58.22%. ही आकडेवारी दुसऱ्या दिवशी जेव्हा जाहीर झाली, त्या दिवशी ही आकडेवारी झाली 66.05%.
म्हणजे 5 वाजताची आकडेवारी आणि नंतर सकाळी फायनल आकडेवारी जी जाहीर झाली त्याच्यामध्ये 7.83% 7.83% याच्यामध्ये वाढ झाली. म्हणजे 76 लाख मतदार वाढले 5 वाजेनंतर. हे टक्केवारीची फारशी गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाही. पण 76 लाख मतदारांनी 5 वाजेनंतर मतदान केलं. मतदान संपल्यानंतर असं निवडणूक आयोग म्हणतं. आता यासाठी म्हणून त्यांनी याच्या आधीच्या निवडणुकांची आकडेवारी दिली. ते अगदी 2009 पासून 2019 पर्यंतच्या निवडणुकांच्या आकडेवाऱ्या दिल्या. की प्राथमिक आकडेवारी आणि नंतर दुसऱ्या दिवशी जाहीर झालेली फायनल आकडेवारी याच्यामधला जास्तीत जास्त फरक हा 1% होता. संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फायनल जाहीर केलेली आकडेवारी यातला फरक 2009 पासून 2019 पर्यंत हा 1% होता. 24 नंतर तो वाढला. 24च्या विधानसभा निवडणुकांमध्ये तो 1% डायरेक्ट 7.83% झाला. 76 लाख मतदारांनी 5 वाजेनंतर मतदान केलं. आता याच्यावरती पुन्हा हे बावळट अर्धवट राव सुरू झाले की प्रति तास मतदान किती झालं, मग प्रति मिनिट मतदान किती झालं, शेवटच्या तासात 7.83% इतकी वाढली. आणि 24च्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी 5 वाजताची आकडेवारी 60% होती. दुसऱ्या दिवशी जाहीर केली त्यावेळेला ती 66.71 होती. त्यावेळेस ती वाढ 5.75% होती. अहो तोच तर आक्षेप आहे की 2009 ते 2019 पर्यंत 1% वाढ असायची. 1%. 2024च्या लोकसभेमध्ये मात्र ती 6.6% वाढली आणि आता ती 7.83% विधानसभेला वाढली. लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा हा घोटाळा तुम्ही लोकांनी केलेला आहे ही खात्रीपूर्वक आम्ही सांगतो. याच्याबद्दलचे अहवाल सुद्धा आलेले आहेत वेगवेगळ्या संस्थांचे, वेगवेगळ्या एनजीओचे. आणि कसं 89 लोकसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान वाढवलं आणि हे मॅनिप्युलेट केलं गेलं निवडणूक. आणि त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात केलं. कारण लोकसभेत फटका बसला. एवढं करून सुद्धा लोकसभेत फटका बसला. म्हणून विधानसभेला त्यापेक्षा जास्त टक्केवारी वाढवली. हाच तर आक्षेप नाही येड्या. पुन्हा या अर्धवट रावांनी स्वतःच तोंड फोडून घेतलंय हे उत्तर देत असताना. त्याच्या हे लक्षातच आलं नाही अर्धवट रावाच्या की 9 ते 19 या 10 वर्षामध्ये 1% वाढायची आणि आता आपणच कबूल करतोय की 24ला ती 6% वाढली आणि आता 7.83% वाढली. आणि हे संशयास्पद आहे. हाच तर आक्षेप आहे. याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचंय. पण ते देत नाही. ते काहीतरी सही नसलेले कागद रिलीज करतं. ते ANI रिलीज करतं ते कागद सही नसलेले आणि ते निवडणूक आयोगाचे म्हणून सांगतं जे मायक्रोसॉफ्ट वर्डवरती कोणी पण टाईप करू शकतं. आणि मुळामध्ये आक्षेप सगळा हाच आहे की इलेक्ट्रॉनिक मशीनवरती मतदान झाल्यानंतर मुळात आकडेवारी जाहीर करायला इतका वेळ का लागतो आणि इतका वेळ लागल्यानंतर इतका फरक का येतो याचं तो उत्तर दे येड्या. त्याचं तो उत्तर देतच नाहीये. मग त्या 85 मतदार केंद्रांवरती काय झालंय, मग पुन्हा त्याच्यावरती याच्याने प्रति मिनिट काय मतदान झालं वगैरे वगैरे ही सगळी बडबड केली. अरे बाबा, राहुल गांधीच्या एकदम साध्या मागण्या आहेत. प्रश्न की ही जी मतदार नवीन नोंदवले गेले या नवीन नोंदवल्या गेलेल्या मतदारांची फोटोसह पत्त्यासह अशी यादी निवडणूक आयोग का जाहीर करत नाही? करायला पाहिजे ना. त्यांनी मतदान केलंय मग त्यांची यादी का नाही जाहीर करत? आणि 5 वाजेनंतर प्रत्येक मतदान केंद्रावरचं सीसीटीव्ही फुटेज असताना सुद्धा आणि ते द्यायचं असं कायदा असताना सुद्धा तुझ्या केंद्र सरकारनी तुझ्या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी तो कायदा का बदलला आणि ते सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोग का देत नाहीये? आणि तुला माहित नसेल हरियाणामध्ये हायकोर्टाने आता ते द्यायला सांगितलंय त्या एका मतदारसंघापुरतं. पण मग देशभरातलं असं सीसीटीव्ही फुटेज, पूर्ण महाराष्ट्र राज्यातलं सीसीटीव्ही फुटेज
हे का तुम्ही लपवून ठेवत आहात, का दडवून ठेवत आहात? हे तर जाऊच द्या. यानंतर साधं महाराष्ट्रामधलं एक गाव, ज्या गावामधल्या एकूण मतदारांची संख्या होती 2100 मार्कडवाडीच्या, त्यांनी मागणी केली की आमच्या गावापुरतं आमच्या समाधानासाठी तुमच्या निवडणुकीचा निकाल नका बदलू, पण आमच्या समाधानासाठी बॅलेटवरती मतदान घ्या. तर तिथं पोलिसांची फौज पाठवली, म्हणजे गावाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त पोलीस तिथं पाठवले, कर्फ्यू लावला याच अर्धवट रावानी. एवढ्या तर डरपोक आहेत. आणि मग त्याच्यानंतर नेहमीचा कांगावा काय, हे सगळं झाल्यानंतर की हे लोकशाही व्यवस्थेला प्रश्न विचारतायत. अरे हो येड्या, लोकशाहीमध्ये हेच अभिप्रेत असतं की लोकशाही व्यवस्थेला प्रश्न विचारायचे, तिचं उत्तरदायित्व निश्चित करायचं. हेच अभिप्रेत आहे लोकशाहीमध्ये. तुमच्या हुकुमशाहीमध्ये हे अभिप्रेत नाहीये. तू काय बोलतोय, कळतं का तुला? लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रश्न विचारणं हेच अपेक्षित आहे आणि तेच राहुल गांधींनी केलंय निवडणूक आयोगाच्या बाबतीत. आणि हे सगळं झालं, कार्यपद्धतीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर हा काय बोलतो अर्धवटराव की राहुल गांधी लाडक्या बहिणींचा अपमान. अबे काय संबंध लाडक्या बहिणींचा अपमान करायचा? या मतदानाच्या आकडेवारीबद्दल, मतदानाच्या संख्येबद्दल त्यांनी प्रश्न विचारले. येड्या, त्यात लाडक्या बहिणींचा काय संबंध आला? शेतकऱ्यांचा काय अपमान केला? हे नेहमी म्हणजे कसं आहे, पुलवामाचं झालं, त्या पुलवामाची चौकशी का नाही केली अजूनपर्यंत? 5 वर्ष उलटून गेली, 6 वर्ष उलटून गेली. त्याची अजूनपर्यंत सरकारने चौकशी का नाही केली हा प्रश्न विचारला. पहलगाममध्ये अतिरेकी कसे काय आले हा प्रश्न विचारला. पहलगामचे अतिरेकी कुठे गुप्त झाले हा प्रश्न विचारला. तो भारतीय सैन्याचा अपमान करताय. अबे दरवेळेला लोकांना बावळट समजू नका. दरवेळेला विषय डायग्रेस करायचा, डायव्हर्ट करायचा, बुद्धिभेद करायचा. लोक मूर्ख नाहीयेत देशातले. याचा तुम्ही या लोकशाहीचा जर का नाश करायला निघाल ना, तर लोक घरातून बाहेर पडतील, हात धुवून मागे लागतील तुमच्या प्रत्येक संघोट्याच्या मागं. आणि राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तरं द्यायची नसतील तर त्या निवडणूक आयुक्त कोण होता ना आपला महाराष्ट्राचा, चोकलिंगम, त्याला भारतरत्न द्या आणि घे त्याला खांद्यावर. काही आमचं म्हणणं नाही, जनता घेईल काय निर्णय घ्यायचा त्याचा तो. पण अशा पद्धतीने मी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा नेता पाहिलाय जो वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून हे सिद्ध करतोय की तो मूर्ख आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? इथं कॉमेंट करून सांगा. या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल जर विश्वास नसेल आणि याच्याबद्दल ऑलरेडी काँग्रेस पक्षातर्फे सुप्रीम कोर्टात दावे दाखल केले गेलेत, त्याचं जे काय होणार असेल कालांतराने ते होईल आणि तेही बघू. न्यायालय सुद्धा किती निष्पक्ष राहतं हेही या निमित्ताने पाहू. त्या न्यायालयाला प्रश्न विचारणे हे सुद्धा लोकशाहीत अभिप्रेत आहे. त्या येड्याला सांगा कोणीतरी. पण तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुम्ही इथं खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना हे लाईक करायला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.